गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 60 डेज चॅलेंजचा 39वा दिवस आहे. आज वार आहे गुरुवार. आज आपला हिल वर्कआउट असतो, पण आज हिलला जायला जमलं नाही कारण की तिथला रोड आपला बंद केलेला होता आणि तब्येत पण ठीक नव्हती. त्याच्यामुळं मग परत तिथं वर्कआउट केलं नाही बाहेर. सकाळी गेल्याच्या नंतर तिथं बंद केलेलं होतं हिलचं. तिथं थोडं काम चालू असल्यामुळे तिथं जायला जमलं नाही. त्याच्यामुळं रिटर्न आलो मी. तब्येत पण ठीक नव्हती, त्याच्यामुळं वर्कआउट करायचा कॅन्सल झाला होता, पण वर्कआउट बुडवून जमणार नाही. त्याच्यामुळे रूमवरती आल्यानंतर थोडंसं आवरून घेतलं, थोडा अभ्यास केला आणि टेरेसला आलेलो आहे आता मी. कारण की वर्कआउट बुडण्यापेक्षा आपण आपला काय ना काय वर्कआउट झाला पाहिजे. त्याच्यामुळं आज आपण फुल बॉडीचा वर्कआउट सकाळी घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या फुल बॉडीमध्ये सकाळचा आपला अप्पर बॉडीचा असेल, जोर असतील, त्याच्यानंतर सपाटे असतील, डिप्स असतील आणि लोअर वर्कआउटमध्ये आपलं स्क्वॉट्स असतील आणि ॲप्सचा वर्कआउट आपण घेणार आहोत. आता आपला वर्कआउट आजचा इथंच होणार आहे. आता वर्कआउट घेऊन आपण जाऊन आपला डाएट वगैरे घेऊन रूमवरती आज रूमवरतीचा अभ्यास करणार आहोत. लायब्ररीला जाण्याला तब्येत थोडी खराब आहे, तिथं व्यवस्थित अभ्यास होणार नाही, त्याच्यामुळे रूमवरतीचा अभ्यास करणार आहे मी आज. तर आता जाऊन आपण आपला वर्कआउट करून डाएट घेऊन आज अभ्यासाला बसणार. तर मित्रांनो, आता मी रूमवर चाललेलो आहे. सकाळीचा आपला वर्कआउट झाल्यानंतर डाएट घेऊन आपण रूमवरतीचा अभ्यास केला आणि सकाळी थोडासा रेस्ट घेतला तब्येत ठीक नसल्यामुळं. आणि परत त्याच्यानंतर दुपारी उठून रूमवरती येऊन रूमवरून दुपारून सगळं आवरून झाल्यानंतर दुपारी झोपेतून उठून परत मी लायब्ररीत गेलो. लायब्ररीत जाऊन थोडासा अभ्यास केला कारण की ते तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे लायब्ररीत त्रास होत आहे, त्याच्यामुळे थांबता येत नाही जास्त वेळ. लायब्ररीत बसून आलो थोडा वेळ. संध्याकाळचा वर्कआउट आज स्किपच केला कारण जास्त त्रास होत होता. त्याच्यामुळं आजचा संध्याकाळचा वर्कआउटला गॅपच घेतला आहे. थोडी तब्येत जास्तच खराब होती त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर येऊन आपण सगळं आवरून घेतलं आपलं रूमवरती आणि परत संध्याकाळी जाऊन एक पेपर सोडून घेतला. त्याच्यानंतर येऊन जेवण करून आपण परत जाऊन लायब्ररीला तो पेपर ॲनालिसिस केला सगळा. आणि ते झाल्याच्या नंतर आता सगळं आवरून मी रूमवर आलो आहे. तर आता जाऊन झोपायचं. उद्याचा दिवस आपण आहे असं स्टार्ट करणार आहोत. तर आजचा आपला ब्लॉग इथं संपणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.